नमस्कार मंडळी, मी सरिता. सर्वांना श्री स्वामी समर्थ. तर इथे आहे सकाळचा टाईम. मुलं वगैरे दोघं पण शाळेत गेलेली आहे आणि इकडे चालली होती आमचं मस्त अशी काळी चहा बनवणं. आणि दोघं पण शाळेत गेल्याच्यानंतर थोडंसं आम्ही फिरायला जातो. फिरून आल्याच्यानंतर इकडे हे बघा काळी चहा बनवत होती मी. तर दोघांना 2 कप अशी मस्त अशी काळी चहा बनवली. आणि काळी चहा सकाळी घेतली ना म्हणजे सकाळी आपण उठतो ना तेव्हाच फिरून वगैरे आल्याच्यानंतर काळी चहा पिणं शरीराला खूप चांगलं असतं. दुधाच्या चहानं काय होतं, ॲसिडिटी जास्त वाढते आणि त्यांना फॅट पण जमा होतं आणि तब्येत पण अशी थोडीशी वाटते. म्हणून आता बऱ्याच दिवसाची मी आणि ॲसिडिटी तर मला खूप होती, म्हणून मग मी दुधाची चहा सकाळी सकाळी आता सोडूनच दिली. सकाळी आपली काळी चहा करूनच पितो आम्ही दोघंजणं. त्यांना ड्रायफ्रूट वगैरे दिले, काळी चहा पिली आणि इकडे बनवत होती मी पालकाचे धपाटे. तर हे बघा त्याच्यामध्ये मी ना थोडंसं ज्वारीचं पीठ, थोडंसं बेसन पीठ आणि पालक घेतलेला आहे. भरपूर सारा पालक घेतला तो कट करून आणि त्याच्यामध्ये ना हिरवी मिरची, लसण, अद्रक, जिरे मिक्सरमध्ये बारीक करून घातलेले आहे ते पिठामध्ये. तर एकदम टेस्टी असे धपाटे झाले होते. सगळ्यांनी आवडीने खाल्ले आणि खूपच छान, म्हणजे असे खूप छान झाले. ते पण बोलले खूप छान झाले. तर सगळ्यांनी आवडीने खाल्ले. आणि एका साईडला ना मी इथं पातेल्यामध्ये भुईमुगाच्या शेंगा असतात ना त्या पण उकडायला घातलेल्या आहे. कारण उकडून भुईमुगाच्या शेंगा खूप आवडतात मला, म्हणजे मीच खाणार आहे एकटी. शेंगदाणे वगैरे ते तर काही खात नाही आणि मुलं काही एवढं आवडीनं खात नाही, म्हणून मग मी थोड्याशा आणल्या होत्या. तर मी माझ्यासाठी इथे उकडल्या होत्या. भाजल्यापेक्षा मला उकडलेल्या शेंगा आवडतात, म्हणून मी इथे मीठ टाकून उकडायला ठेवलेलं आहे गॅसवरती. आणि इकडे हे बघा धपाटे मस्त एक करून घेतलं आणि छान असं कपड्यावरती करून घेतल्याच्यानंतर त्यावरती टाकून दिला आणि तो कपडा ओला राहतो, तर तो काही चिटकत नाही, व्यवस्थित धपाटं बनतं त्याने. आणि वरतून झाकण ठेवायचं. झाकण ठेवलं ना तर त्याने काय होतं, वरची बाजू जी असते ना धपाट्याची ती पण अशी वाफून निघते आणि खालची जी साईड असते ना ती छान अशी भाजून निघते. आणि हा होता पहिलं धपाटा असल्यामुळे थोडंसं काय होतं, तवा आपला स्वच्छ असतं तर थोडंफार चिटकतं, म्हणजे लवकर निघत नाही. पण मग नंतर छान असे धपाटे बनतात. हे बघा तरी पण किती छान आलेलं आहे, म्हणजे छान धपाटे बनले. कारण शाळेमध्ये सांगितलेलं होतं पालक पराठा, पण मग पालक पराठ्याच्या ऐवजी मी काय केलं, धपाटेच बनवले. धपाटे कसं सगळ्यांना जमतात, आवडतात, म्हणून मग तेच बनवले. आणि सगळं झाल्याच्यानंतर हे बघा इकडे शेंगा पण उकडल्या होत्या माझ्या. तर मग त्या थंड करायला ठेवल्या. म्हटलं सगळं काम आवरल्याच्यानंतर आपल्याला खाता येतात, म्हणून मग मी त्याचं पाणी वगैरे काढून थंड करायला ठेवल्या. आणि इकडे आली होती देवपूजा करायला. तर देवपूजा मी सगळे देव काय केले, अगोदर ताटामध्ये घेत असते सगळे देव. तर म्हणजे सगळे देव जेवढे असतात ना तेवढे सगळे देव मी तर खाली घेतले ताटामध्ये. सगळ्या देवांना आंघोळ घालत असते, म्हणजे मी एकाच ताटामध्ये नाही आंघोळ घालत. आणि कसं देवांचे कृष्णाचं ड्रेस वगैरे असतात, सगळे देवांचे छोटे छोटे हार असतात, ते सगळं साईडला काढून ठेवलं मी. आणि सगळे तांब्याच्या ताटामध्ये देव काढून घेतले. थोडंसं काय होतं आहे तिथं, तिकडनं खिडकी असल्यामुळे ना थोडासा असा प्रकाश आतमध्ये येतो, ते सूर्यप्रकाश, तर त्याने ना थोडंसं असं लाईट डिम होतो, त्याच्यामुळे थोडंसं असं अंधार असल्यासारखं वाटतं. पण आणि हे बघा इकडे मी सगळ्या देवाची अशी पूजा करून म्हणजे सगळे देव धुवून घेत आहे एक एक करून. म्हणजे मी काय करते, एकत्र नाही धुत, एक एक देव घेते आणि नंतर सगळ्या देवांना आंघोळ घालते. एक एक हातात देव घेऊन सगळ्या देवांना आंघोळ घालते आणि व्यवस्थित जिथल्या तिथं ठेवून देत असते. आणि सगळ्या देवांची म्हणजे स्वामींची मूर्ती पण आहे माझ्याकडे, तर मग स्वामींचा आपलं रोज नाही गुरुवारी करत असते फक्त अभिषेक. एरवी जे बाकीच्या देवांसारखं सगळ्या देवांना स्नान घालून घ्यायचा, सगळी पूजा करायची, नंतर दिवा लावायचा, आपलं जे काय नित्यसेवा असते ती पण वाचून घेत असते नित्यसेवेमधली. आणि 2-3 आरत्या घ्यायच्या. स्वामींची पण आरती माझी डेली असते स्वामींची, तर त्याच्यामुळे सगळे 4-5 आरत्या घ्यायच्या. ते झाल्याच्या नंतर ना नित्यसेवा पण वाचते मी. सगळं जेवढी सेवा असते तेवढी 3 अध्याय असतात ना ते पण असते माझी रोजची. आणि व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा. चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा. बाय बाय.